नमस्कार, मी स्नेहस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। तर आज आपण चमचमीत अशी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवणारी तेही तुम्ही पार्टीसाठीही ही भाजी तयार करू शकता। तर मटर पनीरची भाजी बनवूया। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे पनीर घेतलेले आहे, अशा चौकोनी तुकडे करून जाड तळाची कढई घेतलेली आहे। यात तेल घातलं, तेल गरम झालं की यात पनीरचे तुकडे गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। पनीर मऊ राहण्यासाठी पनीर तळून झाली की ते लगेच कोमट पाण्यात 10 मिनिटं घातले तर ते मऊ राहतात। तर ही टिप नक्की ट्राय करून बघा। पनीर तळून झालेले आहे। आता याच पॅनमध्ये वाटण तयार करून घेऊयात। उभा चिरलेले कांदे 2 घेतलेले आहेत, टोमॅटो घेतलेले आहे उभा चिरून, 1 चमचा पांढरे तीळ आणि बडीशेप घेतलेली आहे अर्धा चमचा, काजू घेतलेले आहेत। काजू आणि पांढरे तीळने क्रीमी भाजी होते आणि घट्टही होते, खूप छान चव येते। तर हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे वाटण आणि हे परतून झालं की मिक्सरला वाटून घ्यायचं। कांदा टोमॅटो असं फ्राय करून वाटून घेतलं तर भाजी जास्त स्मूथ लागते। तरी ते वाटण तयार आहे, ते मिक्सरला काढून घेऊयात। आता याच पॅनमध्ये भाजी तयार करूयात। तुमच्याकडे कोणतेही तुम्ही भांडं घेतलं तरीही चालेल। इथे 1 मोठा चमचा तेल घातलं, यात 1 चमचा बटर घातलेला आहे। तेल आणि बटर मिक्स करून घ्यायचं। तर तेल आणि बटर वितळलेलं आहे। दालचिनीचा 1 तुकडा आणि 1 तमालपत्र घेतलेलं आहे, तेही या बटर आणि तेलात फ्राय करून घ्यायचे आहेत। तरी ते 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली, तीही तेलात छान परतून घ्यायची। आलं लसूण पेस्ट तेलात घातली तर खूप छान चव लागते। आणि आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते यात घालायचं, तेही परतून घ्यायचं आहे। वाटणाचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं। वाटण थोडं परतून घेतलं की यात 1 चमचा तिखट घालायचं। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। पाव चमचा हळद घातलेली आहे, अर्धा चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे। तुमच्याकडे किचन किंग मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही गरम मसाला घातला तरीही चालेल। अर्धा चमचा धणे पावडर घातलेली आहे आणि यात मटार घालायचे आहेत। तर तुम्हाला जेवढी भाजी पातळ घट्ट हवी असेल त्या प्रमाणातच तुम्ही हे पनीर आणि मटार घालू शकता। तर हे तळलेले पनीरही घातले आणि हेही या वाटणात चांगले परतून घ्यायचे। जर तुम्हाला भाजी जास्त क्रीमी हवी असेल तर शेवटी 1 ते 2 टेबलस्पून साय घालायची, त्याने खूप छान चव लागते आणि भाजीलाही चांगला घट्टपणा येतो आणि क्रीमीही होते। यात थोडंसं पाणी घातलं, अर्धा कप। तुम्हाला जेवढी भाजी घट्ट किंवा पातळ हवी आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे करू शकता। तर यात चवीनुसार मीठ घालायचं। पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची भाजी आणि एक 5 ते 10 मिनिटं मंद आचेवर ही भाजी छान शिजून द्यायची। 10 मिनिटं झाकण ठेवून मध्यम ते मंद आचेवर वाफ देऊन झालेली आहे। मस्त अशी चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे। ही सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात। ही भाजी तुम्ही नान, चपाती किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता। तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन छान छान आणि सोप्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।